ए बघून चालता येत नाही का? कुठे लक्ष कुठे असतो तुमचा? हा तोच माणूस यमुनाला पाहायला आलेला. ए काय बघतोयस असा? एकतर आधीच माझं डोकं खराब आहे, त्यात ही धडक. काय विचित्र लोक असतात. ह्याचा तर आज सुपारी फोडायचा कार्यक्रम होता ना. ह्याने तर आनंदी असायला हवं होतं. मग हा एवढा चिडलेला का दिसतोय? एवढा का तणतणत निघालाय? म्हणजे कार्यक्रम झाला नाही की रद्द झाला की आणखीन काही घडलंय? तुला लग्नाचा शब्द दिलाय ना. स्वामी देव आपल्यावर अन्याय होऊ देत नाही आणि होऊ देणारही नाही. आणि जे आपल्या वाट्याचं असतं ना ते आपल्यापासून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. स्वामी मला माफ करा. अहो मी खचून गेलो होतो. माझ्या मनात नको नको ते विचार येत होते. माझ्या मनाने तुमच्या इच्छेवर शंका घेतली. पण आज या घटनेने मला जाणवलं की तुम्ही माझी आशा अजून जिवंत ठेवली आहे. स्वामी आता मी घाई करणार नाही. तुमच्यावर विश्वास ठेवतो. जे योग्य असेल तेच घडू द्या. श्री स्वामी समर्थ. आई, अगं एवढा का विचार करतेयस? आई, आज कार्यक्रम नाही झाला याचं इतकं नको मनाला लावून घेऊस. मनाला लावून घेत नाहीये ग, पण कधी कधी मनाला समजावणं कठीण जात. अगं, आपण स्वामींच्या इच्छेने हा निर्णय घेतलाय ना, मग त्यात वाईट काय? माहितीये यमुना, स्वामी आपल्या बाबतीत चुकीचं काहीच करणार नाहीत. पण आता तुझ्या लग्नाच्या बाबतीत मला कोणताही विलंब नकोय. आधीच माझ्याकडे वेळ फार कमी आहे. आई, तू पुन्हा फिरून तिथेच आलीस. आणि कोण म्हणतंय तुझ्याकडे वेळ नाहीये? अगं, स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. आणि त्यांनी शब्द दिलाय ना की तू माझं लग्न बघणार आहेस म्हणून. मग त्याची काळजी तेच करतील. आणि आपण किती वेळा पाहिलंय, आपल्यावर संकट आलं की स्वामी आधीच उपाय घेऊन उभे असतात. मग आज का विश्वास नाही ठेवतेस? आईचं मन मोठं विचित्र असतं. तिला स्वतःच्या दुःखाची काळजी नसते, पण लेकराच्या सुखासाठी मात्र जीव तुटत असतो. गौरी, तुझी घाई आम्हाला समजते, पण फळ पिकण्याआधी ते तोडलं तर त्याची गोडी हरवते. गौरी, तू लग्न लावून देण्याची घाई करतेस आणि आम्ही आयुष्य जोडण्याची तयारी करतोय. तुला फक्त वर्तमान दिसतो, पण आम्हाला भविष्यही दिसतं. आणि म्हणूनच आम्ही ते थांबवलं. ते थांबतं ते नेहमी वाईट नसतं. कधी कधी गुरु जे अडवतो ते संकट असतं आणि भक्ताला वाटतं त्याचं सुख अडवलं. विश्वास ठेव गौरी, गुरुच्या विलंबनात कृपा असते आणि आम्ही दिलेला शब्द मोडत नाही. स्वामींनी जे केलं त्यामागे काहीतरी कारण असेल. पण आणखीन एका गोष्टीचं वाईट वाटतंय मला. कुठल्या? ते सुधाकर किती भला माणूस वाटला मला. किती साधेपणाने वागत होते. त्यांच्या मनात काहीही कपट नव्हतं की काही नाही. अगदी स्वच्छ मनाने आले होते. त्यांना हा कार्यक्रम व्हावा असंच वाटत होतं, पण ऐन वेळी आपण थांबलो. ह्या बिचाऱ्यांना काय वाटलं असेल? दुखावले असतील तेही. दे, आठवून येते. माहिती नाही का, पण आई, तुला त्यांचा जसा कळवळा येतोय तसा मला येत नाहीये. पण प्रत्येक मुलीला आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल उत्सुकता तर वाटत असते, पण त्यांच्या बाबतीत माझं तसं काहीच होत नाहीये. का तेच कळत नाहीये. कदाचित आईच्या आजारामुळे माझं मन स्थिर नाहीये आणि सतत तिचाच विचार असतो मनात. त्यात एवढ्या घाईत सगळं घडलं म्हणून कदाचित त्या सुधाकरांचा
तसा विचार केला गेला नाही माझ्याकडून. काय माहित, पण मनापासून अजून तयार नाहीये मी या लग्नासाठी. स्वतःलाच वेळ मिळाला नाही अजून, आणि कदाचित म्हणूनच स्वामींनी हा मधला वेळ दिला असेल आपल्याला. यमुना, तू आमचा संकेत ऐकलायस आणि तो तुला कळलाय, म्हणूनच तुझं मन अजून निर्णयापर्यंत पोहोचलेलं नाहीये. कारण मनाला एकदा सत्याची चावून लागली की मग ते काही करत नाही. गौरीला हे जेव्हा कळेल तेव्हा खरं. आईचं प्रेम कधी कधी इतकं उत्कट होतं की ते विवेकावर पडदा टाकतं. तिला वाटतंय की ती तुझा आनंद जवळ आणतीये, पण न कळत स्वतःचा आनंद लांबणीवर टाकतीये. गुरुचा संकेत कळला नाही तर भक्त कृपेलाच अडथळा समजतो. आम्ही दिशा दाखवतो, पण माणूस चुकीच्याच दिशेने धावत जातो. गौरी, तुझी इच्छा पवित्र आहे. इच्छा पवित्र असली तरी मार्ग योग्य असायला हवा. नाहीतर सुख उभं असतानाही माणूस त्याला ओळखत नाही. वेळ अजून गेलेली नाहीये. आमचे संकेत जाणून घेण्याची संधी अजूनही आहे, आणि ते जर का समजलं तर अशक्य वाटणारही शक्य होईल.